नमस्कार, जय महाराष्ट्र। तर पुन्हा एकदा मी आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन अपडेट नवीन माहिती घेऊन आली आहे। तर खास महिलांसाठी आहे, परत एकदा न्यूज आली आहे महिलांसाठी। तर आपले लाडके अजित पवार दादा आहेत, त्यांनी आता स्पष्ट केले आहेत महिलांच्या जे लाडकी बहीण योजना आहे त्याबद्दल त्यांनी स्पष्ट वक्तव्य केलं आहे। ते काय आहे आपण जाणून घेऊयात। तर लाडकी बहीण योजनेचे निकष बदलणार अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं आहे। तर काय सांगितलं आहे, तर लाडकी बहीण योजना राज्यातील महिलांना लाडकी बहीण योजनेचं या महिन्यातील हप्त्याची प्रतीक्षा लागून आहे। महिलांना खूप आतुरता आहे की नेमकं लाडका भाऊ हा जो आहे तो पैसे 2100 रुपये कधी दर महिना चालू होणार आहे। तर यासाठी अजित पवारांनी त्याच्यावर स्पष्ट भाषण केलं आहे, स्पष्ट भाष्य केलं आहे। त्यांनी महिलांना काहीतरी सांगितलं आहे ते आपण जाणून घेऊयात। तर महाराष्ट्र राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांच्या निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी राज्य सरकारने 6 महिन्यापूर्वी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जी होती ती सुरू केली होती आणि त्याच्यामध्ये दरमहा महिलांना 1500 रुपये भेटत आले होते। आत्तापर्यंत महिलांना पैसे टोटल 7500 रुपये काही महिलांच्या खात्यामध्ये जमा झाले आहेत, महिलांनी ज्यांनी फॉर्म भरले आहेत त्यांच्यासाठी। तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जी आहे ती सुरू केली होती तेव्हा लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात अपयशी ठरल्यानंतर महायुती सरकारने महिलांना थेट आर्थिक लाभ देणारी ही योजना आणली होती। तर जे निवडणुकीच्या काळात त्यांनी जे महायुती सरकारने आणली होती आधी 1500 रुपये प्रति महिना महिलांना बँक खात्यामध्ये जमा करण्याची लाडक्या बहिणींना आर्थिक मदत दिली होती। तर ही योजना जी लाभदायक ठरली होती आणि त्या योजनेचा भरपूर महिलांना लाभ झाला होता। तर निवडणुकीच्या तोंडावर ही योजना लागू करत असताना काही माफक अटींसह 21 वर्षे ते 65 वर्षांवयपर्यंत असलेल्या सर्व महिलांना सरसकट या योजनेचा लाभ दिला जात होता। परंतु निवडणूक काळात आचारसंहितेमुळे ही योजना थांबवण्यात आली होती। तर आता निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली असून निवडणुकीचा निकालही लागला आहे, सगळ्यांना माहिती आहे महायुतीचा विजय झाला आहे। तर या योजनेमुळे महाराष्ट्रात महायुतीला मोठा लाभ झाला असून जनतेने महायुतीच्या पदरात बहुमतांचं दान टाकलं। त्याचबरोबर आचारसंहिता देखील आता संपली आहे। तर त्यांनी असं आश्वासन दिलं होतं की 1500 ऐवजी जे आपण महिलांच्या खात्यामध्ये 2100 रुपये दर महिना चालू करणार आहोत, जो महिलांचा काही महिलांचा 6वा हप्ता राहिला आहे तोही ते पूर्ण देणार आहेत असं त्यांनी सांगितलं होतं। तर निवडणुकीच्या काळात जी आचारसंहिता होती त्याच्यामुळे ही योजना जी थांबवण्यात आली होती तर ते आता निवडणूक झाली आहे, त्याचा निकालही लागला आहे आणि महायुतीने बहुमताने जिंकली आहे। तर त्याचबरोबर आचारसंहिता देखील उठवली आहे आणि त्यामुळे राज्यातील महिलांना लाडकी बहीण योजनेच्या डिसेंबर महिन्यातील हप्त्याची प्रतीक्षा लागून राहिली आहे। आता की नोव्हेंबर संपला, नोव्हेंबरमध्ये पैसे येणार होते, निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर 2100 रुपये टाकणार होते, त्याचीही प्रतीक्षा झाली। परंतु आता जो डिसेंबर महिना आला आहे तर डिसेंबर महिन्यामध्ये ते देणार असल्याची सर्वत्र चर्चा आहे, त्यांनी स्पष्ट केल्याचे ते सांगत आहेत। तर ते आता या डिसेंबर महिन्यामध्ये कधीही महिलांच्या खात्यात 2100 रुपये पडू शकतात, त्यामुळे महिलांना काळजी नसावी असं त्यांनी सांगितलं आहे की महिलांच्या खात्यात आम्ही 2100 रुपये दरमहा जो वादा केला होता तो पूर्ण करणार आहेत, माघारी फिरणार नाही आहेत। त्याच्यामुळे महिलांनी काळजी नसावी असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे त्याच्यामध्ये की महिलांना असं वाटत असेल की आता निवडणूक झाली अजूनही पैसे आले नाही आहेत तर आता पैसे भेटणार नाहीत का, तर असं काही नाही आहे। तर आता निवडणूक झाली आहे, नोव्हेंबर पण संपला आहे आणि डिसेंबर महिना सुरू झाला आहे। तर डिसेंबरमध्ये 1 डिसेंबरपासूनच चालू होणार आहे सगळ्या महिलांच्या अकाउंटमध्ये पैसे येण्यासाठी। पण आता काही महिलांना आत्तापर्यंत 1ही रुपया भेटला नाही असं त्यांचं म्हणणं आहे। तर ते का तसं का झालं आहे, तर हेही सरकारने स्पष्ट केलं आहे की महिलांनी आधी त्यांचे जे हे आहे बँक खाते आहे ते चेक करावे, त्याशिवाय तुम्हाला पैसे येणार नाहीत। असं झालं आहे की महिलांच्या बँकेत पैसे आले आहेत पण महिलांपर्यंत ते स्वतःपर्यंत पोहोचले नाहीत, काही पैसे ते अडकले आहेत। तर त्याच्यासाठी तुम्ही पहिली गोष्ट तर बँकेत जाऊन त्याची पडताळणी करा की तुमचे पैसे कुठे अडकलेत आणि का अडकलेत, काय कारण आहे त्याच्यामध्ये मागे। तर तुम्ही ते जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे, म्हणजे तुम्हाला कळेल की तुमचे पैसे आत्तापर्यंत का आले नाहीत। आणि ज्या महिलांना 6वा हप्ता भेटला नाही आहे त्यांना 6वा हप्ता ह्या पुढच्या महिन्यामध्ये सुद्धा भेटणार आहे असं ते सांगत आहेत। तर अशी ही न्यूज आहे, अशी ही अपडेट आहे। तर आता अजित पवार दादांनी हे स्पष्टच केलं आहे की महिलांना डिसेंबरमध्ये पैसे वाटप सुरू करणार आहेत। तर अशी ही आजची अपडेट होती। आता नवीन आणखी अपडेट येत राहील महिला योजनेसाठी की आणखी काय देणार आहेत किंवा आणखी काय नवीन अपडेट असेल तर मी आपल्या यूट्यूब चॅनलवर नक्की त्याचाही व्हिडिओ टाकेल। चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।